नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष आणि दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत. आज आहे 8 मे 2026. आजचा दिनविशेष घेऊन आलो. तर दिनविशेषमध्ये आपण काय करत असतो, महत्त्वपूर्ण 10 घडामोडी बघत असतो आणि या 10 घडामोडीतून आपल्याला आजच्या दिवशी भूतकाळामध्ये काय घडलं होतं, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करत असतो. तर बघा, आज जागतिक रेड क्रॉस दिवस आहे. आज काय आहे? जागतिक रेड क्रॉस दिवस आहे. तर रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनट यांचा जन्म झाला होता. आता रेड क्रॉस काय आहे हे कमेंटमध्ये मला सांगा. रेड क्रॉसचे सहसंस्थापक हेनरी ड्युनट यांचा जन्म झाला होता, म्हणून आजचा दिवस हा रेड क्रॉस डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो किंवा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर 1828ला म्हणजे 8 मे 1828ला कोणाचा जन्म झाला होता? हेनरी ड्युनट यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला आहे? तर 30 ऑक्टोबर 1910ला. आणि त्यांच्या जन्माच्या स्मृतिप्रित्यार्थ म्हणजे त्यांच्या आठवणीत आजचा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा, दुसरा आहे जॉन पेम्बरटन यांनी कोका कोला हे पेय. आता कोका कोला माहिती आहे ना, सगळे पितात म्हणजे कोका कोला नावाचं जे शीतपेय आहे, थम्सअप आहे, कोका कोला, तर त्यातलं कोका कोला हे जे शीतपेय आहे, या शीतपेयाचा पहिल्यांदा तयार करून विक्री करण्याचं काम कोणी केलं होतं? जॉन पेम्बरटन यांनी केलं होतं. कधी केलं होतं हे? तर 1886ला. 8 मे 1886ला त्यांनी कोका कोला या कंपनीचा ब्रँड किंवा या कंपनीचं शीतपेय तयार केलं आणि ते विकलं. तर ही सुरुवात होती कोका कोलाची. तर 8 मे 1886 रोजी त्यांनी ते विकलं आणि कोका कोलाची सुरुवात झाली. आज कोका कोला बऱ्यापैकी फेमस आहे. तुम्ही कोणत्याही दुकानात गेले जिथं शीतपेय मिळतात तिथं कोका कोला तुम्हाला हमखास मिळेल. पण माझं तुम्हाला वैयक्तिक सांगणं आहे, ह्या कोणत्याही शीतपेयापेक्षा नैसर्गिक शीतपेय जसं की ज्यूस आहे, उसाचा रस आहे, लिंबू पाणी आहे, पन्हं आहे, मठ्ठा आहे, या गोष्टी घ्या. उन्हाळ्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. ताक प्या, भरपूर प्या. हे कोका कोला, थम्सअप, माझा, मिरिंडा काय म्हणजे मी म्हणत नाही ते वाईट आहे, परंतु त्याचा शरीरावर चांगला परिणाम होत नाही जेवढा फळांचा परिणाम चांगला होतो. येतं लक्षात? म्हणून ते तुम्ही घेतलं पाहिजे. चला, क्रांतिकारक वासुदेव चाफेकर. तर क्रांतिकारक जे वासुदेव चाफेकर होते, यांना 8 मे 1899 साली इंग्रजांनी, ब्रिटिशांनी फाशी दिली. तर हे क्रांतिकारक हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकामध्ये यांचं अग्रगण्य नाव आहे वासुदेव चाफेकर. यांना 1899 साली फाशी दिली. त्याच्यानंतर पंडित विनायकराव पटवर्धन. तर पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले. तर कधी केलं हे? 1932ला केलं. ओके, 1932ला म्हणजे 8 मे 1932ला त्यांनी गांधर्व महाविद्यालय चालू केलं आणि संगीत क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सुरुवात करण्याचं काम त्यांनी केलं. तर महात्मा गांधी यांनी ब्रिटिशाविरुद्ध 21 दिवसाचे उपोषण केले. तर कधी केलं? 9 मे 1933ला केलं. 21 दिवसाचं उपोषण केलं. त्याच्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे 8 मे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं होतं. आता दुसऱ्या महायुद्धाच्या कडू आठवणी ज्याला आपण म्हणू, तसं जरी संपलं असलं तरी हिरोशिमा आणि नागासाकी इथे काय झालं होतं? बॉम्बस्फोट झाले होते, म्हणजे अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. तो एक विध्वंस वेगळा होता, म्हणजे युद्ध संपल्याच्या नंतरचा विध्वंस होता. परंतु आज युरोपमधलं युद्ध मात्र संपलं होतं आणि युरोपमध्ये नाझी जर्मनीने शरणागती पत्करल्याच्या नंतर, हिटलरने आत्महत्या केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने युद्ध संपलं होतं. आणि आजचा दिवस 8 मे 1945 हा दिवस युरोप विजय दिन म्हणून साजरा केला जातो. काय म्हणून साजरा केला जातो? तर युरोप विजय दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 8 मे 1945ला युद्ध संपलं होतं, दुसरं महायुद्ध.
त्याच्यानंतर पश्चिम बंगाल येथील कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी, येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तर रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1962ला. तर 8 मे 1962ला रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रामधलं एक महत्त्वपूर्ण पाऊल भारताने टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, रेल्वेचा संप आणीबाणीसाठी कारणीभूत ठरलेल्या संपापैकी एक रेल्वेचा पण अतिशय महत्त्वाचा देशव्यापी संप होता. तर या देशव्यापी संपाने आणीबाणीसाठी एक वातावरण निर्मिती करण्याचं काम केलं. तर 8 मे 1974ला देशव्यापी रेल्वेचा संप झाला आणि शेकडो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले, हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि रेल्वेचा जो सुरळीत चाललेला कारभार आहे ते बंद पाडण्याचं काम यांनी केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे बरेच कारण आहेत आणीबाणीसाठी, पण हे पण एक कारण आहे. देशामध्ये आणीबाणी इंदिरा गांधी यांनी लागू केली होती. त्याच्यानंतर अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकाचे 33वे राष्ट्राध्यक्ष कोण? हेनरी एस ट्रूमन यांचा जन्म झाला होता. कधी? 1884ला. 1884ला त्यांचा जन्म झाला आणि 28 डिसेंबर 1972 साली त्यांचा मृत्यू झाला. तर 8 मे 1984ला त्यांचा जन्म झाला, म्हणजे आजचा त्यांचा जन्मदिवस आहे. तर कोणाचा? 23वे राष्ट्राध्यक्ष हेनरी एस ट्रूमन. त्याच्यानंतर भारतरत्न पांडुरंग वामन काने यांचा मृत्यू झाला. आता कालच आपण दिनविशेषमध्ये बघितलंय, पहा इथं दिसतंय तुम्हाला, भारतरत्न पांडुरंग वामन काने यांचा मृत्यू झाला, म्हणजे 8 मे 1972ला त्यांचा मृत्यू झाला. तर बघा, 7 मे 1880ला त्यांचा जन्म झाला होता. तर भारतरत्नापैकी हे एक रत्न आहेत आणि यांचं भारताच्या याच्या समाजशास्त्रामध्ये एक विचारवंतामध्ये खूप मोठं अग्रगण्य असं स्थान आहे. तर हे पांडुरंग वामन काने यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला. कालच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता, पण इसवी सन लक्षात घ्या. तर 8 मे 1972ला त्यांचा मृत्यू झाला आणि 7 मे 1880ला त्यांचा जन्म झाला. ओके, तर हे आहे आजच्या 8 मेच्या महत्त्वपूर्ण घडामोडी. तर आज काय जागतिक रेड क्रॉस दिन आहे आणि हा जागतिक रेड क्रॉस दिन कशामुळे साजरा केला जातो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला, धन्यवाद.